नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. अर्थात ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून राज्यात, देशात आणि जागतिक पातळीवरती पोहोचलेलेच आहेत. ज्यांनी ऊस क्षेत्रामध्ये, ऊस शेतीमध्ये अत्यंत प्रभावी काम केलेलं आहे आणि प्रति एकरी 400 टनाचं उद्दिष्ट ठेवून ज्यांनी काम केलं, तो प्रयोग सक्सेस केला. अशा या एका अवलिया व्यक्तिमत्वाचा आपण आज परिचय करून देणार आहोत, जे त्यांच्या कामाच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेले आहेत. ते व्यक्तिमत्व म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सन्माननीय सुरेश काळे साहेब. नमस्कार. 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 काळे साहेब, तुमचा परिचय करून देत असताना मला खूप आनंद होतोय, कारण तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी काम केले, विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम केलंय, हे काम करत असताना तुमचं शैक्षणिक जीवन, तुमचं मुख्य गाव, मूळ गाव किंवा तुमची त्यावेळेसची परिस्थिती काय होती, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. हा, नमस्कार. मी सुरेश चंद्रराव काळे. माझं गाव निरावागज, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तसं तर माझं गाव माळेगाव कारखाना परिसरामध्ये येते. मी BSc ॲग्री आनंद निकेतन ॲग्रिकल्चर कॉलेज वरोरा, जिल्हा चंद्रपूर इथं केलं. 87 ते 91 आणि 91 ते 93 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं मायक्रोबायोलॉजी, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी मध्ये मी MSc ॲग्री केलं. साहेब, ही तुमची शिक्षणाची जी काय तुम्ही माहिती सांगितली, त्या काळामध्ये तुमची कौटुंबिक परिस्थिती आणि तुम्ही घेत असलेलं शिक्षण याच्यामध्ये कसा ताळमेळ घातला? कारण शिक्षण त्या काळात बाहेर जाऊन घेतले तुम्ही, परिस्थिती कशी होती, तो शिक्षणाचा मेळ कसा घातला, गावाकडे कधी यायचा, ह्याबद्दल थोडी माहिती सांगावी. सर, हा प्रश्न तुम्ही जो विचारला तो मला भूतकाळात नेऊन ठेवला. कारण का मी BSc ॲग्री तुम्हाला सांगितलं 87 ते 91 मध्ये कम्प्लीट केलं आणि मला वाटतं ह्या गोष्टीला जवळजवळ नाही म्हणलं तरी आज 26 आणि 10 जवळ 36 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेची परिस्थिती तर सांगण्या पलीकडची होती. कारण का असतानाच माझं कॉलेज आनंद निकेतन ॲग्रिकल्चर कॉलेज जे वरोऱ्याचं आहे ते बारामती पासून जवळजवळ 750 किलोमीटर अंतरावर येतं. आणि आपल्याला सर्वांना BSc ॲग्री 4 वर्षाचा असून परिस्थिती इतकी हलाखीची होती की म्हणजे एका शब्दात जर सांगायचं म्हणलं तर अक्षरशः BSc ॲग्री आणि MSc ॲग्री सर, मी अक्षरशः स्लीपरचं 3 वेळा बदलून आहे शिक्षण माझं कम्प्लीट झालं. आणि हे शिक्षण कम्प्लीट होत असताना एका पैशाची मला किंमत माहित आहे. कारण का त्यावेळेस वरोऱ्यावरून बारामतीला यायला रेल्वेला फक्त 60 रुपये तिकीट होती. म्हणजे ही गोष्ट सर मी 1987 सांगतोय. आणि त्यावेळेस मला आमच्या घरून, माझ्या थोरले बंधूकडून, कारण परिस्थिती खूप गंभीर होती, शब्दाच्या पलीकडची परिस्थिती होती, 60 रुपये यायला आणि 60 रुपये जायला, म्हणजे ज्याचा अर्थ मला घरी यायला 120 रुपये खर्च येत होता. आणि माझा तिथला महिना वरोऱ्यातला 250 रुपयात निघत होता. म्हणजे त्या थोडक्यात त्याच वेळेस तिथल्या मेसचे खानवळीचा रेट 350 रुपये होता. म्हणजे एका बाजूला माझ्या थोरले बंधू 250 रुपये पाठवत होते आणि तिथं मात्र खानवळीचा दर 350 रुपये होता. म्हणजे मी सांगू शकणार नाही अशा परिस्थितीतून थोडक्यात माझं शिक्षण झालेलं. त्यामुळे मला गरिबी म्हणा ही फार मी जवळून बघितलेली, खूप जवळून. आणि हा प्रश्न खूप माझ्यासाठी, म्हणजे पुढच्या माझ्या आयुष्यासाठी हा प्रचंड ऊर्जा देणारा आणि प्रचंड ताकद देणारा जे तुम्ही प्रश्न विचारला, त्यातूनच माझं जीवन खरं तर घडत गेलं. सर, तुम्ही म्हणाला की तुमचं शिक्षण आनंदवन इथे झालं, आनंदवन वरोरा, तिथं शिक्षण झालं. म्हणजे तेच आनंदवन का जे बाबा आमटेंमुळे प्रसिद्ध झालेलं आहे, जिथं कुष्ठरोगी असतील, काही व्यंग असतील, त्यांची सेवा करणार ते आनंदवन, तेच आनंदवन ना? हा, एकदम. अशा त्या आनंदवन मध्ये तुम्ही तिथं त्या परिसरात शिक्षण घेत असताना तुम्हाला काय तिथनं ऊर्जा मिळाली असेल ना काहीतरी? आनंदवन म्हणजे बाबा आमटे साहेबांनी पूर्ण राज्यातली, देशभरातली कुष्ठरोगी
हँडिकॅप लोक, ज्यांना मुके आहेत, बहिरे, ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, समाजाने दुर्लक्षित केलेली, कुटुंबातील लोकांनी घराच्या बाहेर काढलेली अशी संपूर्ण जे लोक आहेत त्यांना एकत्रित आणून आनंदवनाची स्थापना केलेली आहे. आनंदवनाची स्थापना केल्यानंतर ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस माझा जो सेमिस्टर ब्रेक होता, म्हणजे साधारण एक 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये एक 12-15 दिवस सुट्टी असते. त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये खिशात पैसा नसल्यामुळे मी घरी येत नव्हतो आणि तो जो माझा कालावधी आहे तो आनंदवन मध्ये त्या कुष्ठरोग्यांच्या हँडिकॅप लोकांच्या संघ, तिथले कर्मचारी काम करणाऱ्यांच्या संघ ते माझे 10-12 दिवस प्रत्येक वेळेस जात होते. आणि खरं तर मला आनंदवन हेच माझ्या आयुष्यासाठी आज प्रेरणादायक ठरलं. आणि मी जे काय माझ्या आयुष्यामध्ये जे काय करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं जे बीज आहे, त्याचं जे उगम आहे तो आनंदवन मधलाच आहे. असं करा, मी चालू करतो. साहेब, तुम्ही 91 साली BSc झाला, 93 साली MSc झाला. MSc झाल्यानंतर तुम्ही पुढे काय विचार केला? नोकरी करायची का काय करायचं, का UPSC MPSC? कारण बरेचसे विद्यार्थी MSc ऍग्रीचे किंवा ऍग्रीचे विद्यार्थी विशेषतः MPSC UPSC करत होते. त्यावेळेस तुमच्या मनात काय विचार होते आणि तुम्ही काय पुढे केलं? मी ज्यावेळेस MSc ला 91 ते 93 राहुरीमध्ये होतो त्यावेळेस स्पर्धा परीक्षेचं खूप मोठं तिथं वादळ होतं, वारं होतं. बहुतांशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जी काय पुणे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, कोल्हापूर ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, त्या विद्यार्थ्यांना खूप पूर्वी MPSC ची स्पर्धा परीक्षा माहित होती. आणि राहुरीमध्ये त्यावेळेस ऍक्च्युअली MPSCचं हब होतं. प्रत्येक महाराष्ट्रातले लोक तिथे एकत्रित येऊन अभ्यास करत होते. पण दुर्दैवाने सर 1987 ते 91 मी ज्यावेळेस आनंद निकेतन ऍग्रिकल्चर वरोरामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला तिथं असं काही इन्स्पायरेशन नव्हतं की MPSC आहे, UPSC आहे. तो काळ खूप जुना होता. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस राहुरीत कॅम्पसमध्ये पाऊल टाकलं त्याच वेळेस समजलं की MPSC असते. बरं, MPSC इतकी सोपी नाही की वर्षभरात अभ्यास केला आणि सिलेक्शन झालं. आम्हाला 2 तारेवरती माझी त्यावेळेस कसरत होती. एका बाजूला तिथं एक दिवस कटणं अवघड होतं कारण का आर्थिक परिस्थिती घरची अत्यंत बेताची होती. घरच्यांनी खरं तर BSc ऍग्री झाल्यानंतर तू अजून शिकणार आहे हाच घरच्यांना मोठा प्रश्न होता. परंतु त्यावेळेस मी माझ्या वडील बंधूंना सांगितलं होतं की तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही मला आर्थिक सपोर्ट करा. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे उपलब्धच होणार नाही त्यावेळेस पाठवू नका. अशा भावनेने मी तिथं MSc करत असताना मला असं वाटायचं, माझी खूप निरावगत गाव असल्यामुळे मला सुद्धा वाटायचं की आपल्याला फौजदार आपले होण्याची खूप इच्छा होती. पण दुर्दैवाने अशा सर्व संकटावरती मात करत असताना माझ्या डोळ्यापुढे एकच चित्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती राहिल्यामुळे आपल्याला जॉब करणं गरजेचं आहे. ह्या भावनेने मी MSc कम्प्लीट व्हायच्याच दरम्यान म्हणजे जिथं आपल्याला MSc मध्ये एक थिसिस लिहावा लागतो तर तो सर मी रफ थिसिस जमा केला आणि तो चेक झाल्यानंतर मी राहुरी सोडली. कारण मला पुढचं भवितव्य MPSC खूप आपण यश संपादन करू किंवा MPSC मध्ये खूप ताकद लावून काम करू असं मला त्यावेळेस वाटलंच नाही. मी राहुरीमध्ये 1993 साली ज्यावेळेस MSc कम्प्लीट केली त्यानंतर पुण्यामधले कृषी मित्र बाय प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड ह्या एक प्रसिद्ध कंपनीमध्ये, जैविक खत कंपनीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ह्या पदावरती माझी नियुक्ती झाली. ह्या पदाचा मुख्य उद्दिष्ट असा होता की त्यांनी जी काय जैविक खतं तयार केलेली आहेत त्याच्या ट्रायल घेणं आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया त्यावरती नोंद करणं. ह्यासाठी संपूर्ण राज्यभर मला त्या कंपनीच्या कामासाठी फिरावं लागत होतं. मला ते फिरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की प्रत्येक पिकामध्ये महाराष्ट्रभर जसं की संत्र्याचं पीक नागपूरमध्ये, नाशिकमध्ये द्राक्ष आहे, पुण्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात फळबाग आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. ड्राय भागात बाजरीचे पीक आहेत, ज्वारीची पीक आहेत, बागायती भागात गव्हाची पीक आहेत. तर मला त्यावेळेस हे काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली, आपण आपलं पुढचं जे संपूर्ण नोकरीचं आयुष्य असेल किंवा आपल्याला जे काय जीवन जगण्याचं जे काय ध्येय ठरवलं गेलं त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपण ह्या प्रत्येक पिकात राज्यभर एक्सपर्ट म्हणजे चांगलं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा संच करणं गरजेचं आहे. जसं की चांगली द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्याची ओळख पाहिजे, चांगले ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासंग आपला चांगला डायलॉग पाहिजे. असं संपूर्ण पिकं राज्यातले त्या पिकाच्या संदर्भात चांगली काम करणाऱ्या शेतकऱ्याचा राज्यभर माझ्याकडे तो संच होता.
आणि खरं तर त्या संचामधूनच माझं ध्येय पुढं फिक्स झालं की आपल्याला शेती क्षेत्रातच आपल्याला पुढे काम करायचंय. तिथे माझ्या 2 वर्षाच्या कार्यकाळाच्या नोकरीमध्ये मला हे लक्षात आलं आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल ठेवली. साहेब, प्रायव्हेट सेक्टर मध्ये 2 वर्ष काढली. प्रायव्हेट सेक्टर मधनं तुम्हाला एक कौशल्य प्राप्त झालं किंवा शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि शेतीमधून आपण काही बरंचसं करू शकतो. तुम्ही फौजदार झाला असता, तुम्ही IPS अधिकारी झाला असता, परंतु ते न करता तुम्हाला तिकडे वळावं वाटलं शेतीकडे. पण 2 वर्ष शेती त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना नंतर ज्यावेळेस तुम्ही 95 ला माळेगाव कारखान्यामध्ये आला, ती काय प्रोसेस होती, ती काय माहिती होती? खरं तर हा प्रश्नाचं उत्तर खूप मजेशीर पण आहे. मजेशीर असं की नुकतंच माझं त्यावेळेस लग्न झालेलं होतं, म्हणजे मे 1995, आणि त्या दरम्यान मी थोडं घरी होतो आणि सहज पेपरमध्ये माळेगाव कारखान्यात ऍग्रिकल्चर वर्कर ह्या पदाची नियुक्तीसाठी जाहिरात आली होती. खरं तर ती जाहिरात बघितल्यानंतर मला मनाला असं वाटलं की हे आपल्यासाठी चालून आलेली संधी. हे पेपरची जाहिरात बघितल्यानंतर कारखान्यामध्ये अप्लिकेशन केलं, रितसर अप्लिकेशन केलं आणि आमच्या निरावगज गावचे आमचे दैवत स्वर्गीय आदरणीय नारायणभाऊ पाटील त्यावेळेस कारखान्याचे संचालक होते. त्याच वेळेस कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब भाऊ होते. ह्या सर्व संचालक मंडळाच्या आदरणीय चेअरमन साहेबाच्या सहकार्याने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय अजितदादा या सर्वांच्या एकत्रित सहकार्याने मला नोव्हेंबर 1995 मध्ये माळेगाव कारखान्यामध्ये ऍग्रिकल्चर वर्कर या पदावरती नियुक्त होण्याची संधी मिळाली. काळे साहेब, तुम्ही प्रायव्हेट सेक्टर सोडून 1995 ला नोव्हेंबर मध्ये माळेगाव कारखान्यामध्ये ऍग्री वर्कर म्हणून जॉईन झाला. त्यावेळेस माळेगाव कारखान्याची कार्यप्रणाली कशी असायची, तुम्हाला त्याच्याबद्दल कितपत नॉलेज होतं किंवा ते करण्यात तुम्हाला काम कसं करावं लागायचं, कामाची पद्धत काय होती, कारखान्याची परिस्थिती काय होती? ज्यावेळेस नोव्हेंबर 1995 ला माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये ऍग्रिकल्चर वर्कर ह्या पदावरती खरं तर माझ्यासोबत अजून 2 जण असे आम्ही एकत्रित 3 जणांची ऍट अ टाइम नेमणूक झाली होती. आणि ह्या ऍग्रिकल्चर वर्करची त्यावेळेसची कार्यप्रणाली जर चा विचार केला तर कारखान्याला लागणारा, गाळपाला लागणारा जो ऊस आहे तो ऊस उपलब्ध करणे आणि तो तोडणी वाहतुकीची यंत्रणा जुळवून कारखान्यावरती कारखान्याच्या त्यावेळेच्या क्षमतेनुसार 1995 ला जर गाळप क्षमतेचा विचार केला तर त्यावेळेस 2500 मेट्रिक टन प्रतिदिनी ऊसाचं गाळप होतं. म्हणजे आमचा त्यावेळेस एकच रोल होता कारखान्यामध्ये की ऊस गाळपाला उपलब्ध करून देणे. आणि कारखान्याबद्दलच त्यावेळेसच्या सविस्तर जर बोलायचं म्हणलं तर साधारण कारखान्याचं त्यावेळेस ऍव्हरेज गाळप 6 ते 6.5 लाख गाळप होत होते. त्या 6.5 लाख गाळपामध्ये कारखान्याचा सरासरी 3.5 लाख टन ऊस कारखान्याचा म्हणजे सभासदाचा. त्यावेळेस कारखान्याचं कार्यक्षेत्र हे मर्यादित 15 गावापुरतं होतं आणि ह्या 15 गावातून 3.5 लाख टन पुरवठा होत होता आणि राहिलेला 3 लाख टन कारखान्याने साधारण 5 ते 6 ठिकाणी ऑफिस वजा ऊस गोळा करण्याची यंत्रणा उभा केली. त्यामध्ये थोडं सविस्तर सांगायचं म्हणलं तर फलटण तालुक्यात जिंती नाक्याच्या तिथं कारखान्याचं थोडं ऑफिस होतं. त्यानंतर कोरेगाव तालुक्यामध्ये एक ऑफिस होतं, माडा टेंभुर्णीमध्ये एक ऑफिस होतं आणि शिरूर, मांडवगण, फराटा, शिरूर असं 3 ते 4 ठिकाणी कारखान्याचे गट ऑफिसेस होते जिथून आम्ही गेटकेन ऊस कारखान्याला पुरवठा करत होतो. हा ऊस पुरवठा करत असताना सर गटातून जो ऊस येत होता, ह्या 15 गावातून जो ऊस येत होता ह्यासाठी साधारण 650 ते 700 बैलगाड्या असायच्या आणि जो बाहेरून ऊस पुरवठा केला जात होता त्या पाक करमाळापर्यंत, मग सांगितलं तुम्हाला माडा, टेंभुर्णी, करमाळा त्या एरियातून जवळजवळ 130 ते 140 ट्रक पूर्ण सीझनभर ऊस पुरवठा करत होते. अशी ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा त्यावेळेस काम करत होते. साहेब, माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस वर्कर म्हणून काम करत होता त्यावेळेसची लोक म्हणजे शेती करणारे ऊस उत्पादक विशेषतः ते पारंपरिक शेती करत असतील. तुम्ही तर MSc करून इकडे आलेला होता, पण तुम्हाला वाटलं असेल की आधुनिकतेची ह्याला जोड द्यावी, सरीतलं अंतर जास्त असावं, कमी असावं, टिप्पर कसं दाबावं, किती अंतरात असावं, त्याच्याबद्दल काय तुम्हाला जाणवलं का त्यावेळेस? खरं तर हा प्रश्न माझ्यासाठी खूप आवडीचा आहे.
कारण का मी प्रथमच सांगितलं होतं की मी 2 वर्ष पूर्ण राज्यभर काम केल्यामुळं आणि अतिशय उत्कृष्ट शेतकऱ्याचा संच माझ्याकडे असल्यामुळं मी त्या शेतकऱ्याचा विचार कृती माझ्या ह्या शेतकऱ्यांसंग जोडायचा प्रयत्न करत होतो. पण मला त्याचं उत्तर लवकर सापडत नव्हतं, कारण का त्या ऊसाचं उत्पादन वाढायचं तंत्रज्ञान तसं म्हणजे खूप विकसित त्यावेळेस झालेलं नव्हतं. हे करत असताना कारखाना परिसरामध्ये एक गोष्ट सर्वांच्या मुखी असायची की कारखान्याने गेटकेन ऊस नाही आणला तर कारखाना चालणारच नाही. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याची अशी भावना असायची की आपलं जे ऊसाचं उत्पादन आहे हे सातत्यानं ऊसाचं पीक ऊसानंतर घेतल्यामुळं इथली जी काय नदीच्या पाण्याचा वापर ह्या सर्व बाबीमुळं आपल्या कारखान्याचं उत्पादन ह्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही, ही एक सर्वांची एक धारणा होती. पण मला तुम्हाला अभिमानाने सांगणं गरजेचं आहे, ज्यावेळेस 1995 मी कारखान्यात जॉईन झालो आणि 1998-99 मध्ये तत्कालीन चेअरमन आदरणीय चंद्रनाथ तावरे साहेब यांनी शक्ती शुगर कोइंबतूर येथे काही संचालकांसोबत जाऊन ऊस लागवड पट्टा पद्धतीबद्दल माहिती घेतली होती आणि त्या माहितीच्या ह्याच्यावरतीच आमच्या ऑफिशियल एक मीटिंग घेतली गेली आणि त्या मीटिंग मध्ये अण्णांनी त्या पट्टा पद्धतीबद्दल थोडी माहिती सांगितली आणि त्यांनी अत्यंत विश्वासाने हे पूर्ण काम पाहण्याबाबत मला त्यांनी आदेश दिला की काळेसाहेब, तुम्हाला कारखाना परिसरामध्ये आपल्या शेवटच्या सभासदापर्यंत ऊस लागवडीचं हे पट्टा पद्धतीचं धोरण तुम्हाला स्वतः शेतकऱ्यापर्यंत जाऊन राबवावं लागणार आहे आणि ही माझी इच्छा आहे की तुम्ही हे काम करावं. खरं तर सर 1998-99च्या काळात 2.5 फुटावरून 5 फुटावरती लोकांना नेणं खरं तर खूप मोठी क्रांती होती असं म्हणायला हरकत नाही. कारण का त्यावेळेस ऊसाच्या ज्या लागवडी होत्या त्यावेळेस संपूर्ण राज्यभर एक संदेश होता, जेवढी लहान सरी काढता येईल तेवढी लहान काढा, जेवढं बियाणं जास्त टाकता येईल तेवढं टाका. कारण का लोकांना ह्याबद्दल बिलकुल ज्ञानच नव्हतं की 2 ओळीतलं अंतर काय असावं, 2 टिपऱ्यातलं अंतर काय असावं, ह्याबद्दल फारसं त्यावेळेस 1997 मध्ये माहीत नसल्यामुळं लोकांना हे कन्व्हिन्स करणं खूप तसं जड होतं. पण आदरणीय अण्णांचा आदेश समोर ठेवून पूर्ण परिसरामध्ये माझ्यासाठी एक संधी निर्माण झाली. मी पूर्ण कारखाना परिसरामध्ये अक्षरशः खडूफळा घेऊन दिवसभर कारखान्याची ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी 6 ते 11 हा माझा त्यावेळेस पूर्ण 1998 मध्ये मी गोष्ट सांगतो तुम्हाला, ह्या 15 गावात मी प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि किंबहुना त्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत हा राबवण्याचा मी प्रयत्न केला. आणि हे राबवत असताना मला शेतकऱ्याची खूप जवळीकता निर्माण झाली आणि त्या जवळीकतेमधून मला शेतकऱ्याचा विचार, शेतकऱ्याची कृती, शेतकऱ्याचा सक्सेस, शेतकऱ्याच्या शेतीबद्दल असणारं प्रेम, ह्या सर्व गोष्टीची मला खूप म्हणजे माहिती मिळाली. आणि याचा परिपाक शेतकऱ्यांनी आम्ही केलेल्या लोकांना प्रबोधन आणि आदरणीय अण्णावरती विश्वास, ह्या सर्व बाबींचा विचार करून साधारण 7,000 एकरापैकी 5,200 एकरावरती 98-99 मध्ये तुम्हाला अभिमानाने सांगणं गरजेचं आहे की 7,000 एकरापैकी 5,200 एकरावरती त्यावेळेस 5 फूट पट्टा पद्धतीचा लागवड झाली. खरं तर ही 5 फूट लागवड महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. कारण का त्यावेळेस पाडेगाव संशोधन केंद्र असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा विद्यापीठाचे लोक असतील, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात कारखाना परिसरामध्ये ही नवीन क्रांतिकारी जी 5 फूट पट्टा पद्धत आहे हे पाहण्यासाठी शेतकऱ्याच्या झुंडीची झुंडी, अधिकाऱ्याच्या झुंडीची झुंडी आणि किंवा शास्त्रज्ञांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कारखाना परिसरामध्ये हा लागवडीची पद्धत पाहायला येत होती. आणि त्यावेळेस विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील, पाडेगाव संशोधन केंद्राचे अधिकारी असतील, ते ह्यांचा सुद्धा थोडक्यात ह्याला फारसा पाठिंबा नव्हता. कारण का त्यावेळेस कारखाना परिसरामध्ये साधारण अडसरीचं ॲव्हरेज 32 टनाचं, पूर्व हंगाम सुरूचं 28 टनाचं आणि खोडव्याचं फक्त 18 टनाचं, असं एकत्रित 27 मेट्रिक टनाचं कारखान्याचं ॲव्हरेज होतं. आणि त्यावेळेस शेतकऱ्याचं मत काय यायचं, 2.5 फुटाची सरी काढून जर 35 टनाच्या वर जात नाही, 5 फुटाची काढली तर 17-18 टनाच्या वर ऊसाचं उत्पादन येणारच नाही, असं एक कॉन्क्रीट लॉजिक लोक लावत होते. आणि ह्याला आम्ही मात्र सर त्यावेळेस छेद देण्याचा प्रयत्न केला. कारखान्याने ज्यावेळेस 5,200 एकरावरती 98-99 मध्ये 5 फूट पट्टा पद्धत लागवड केली, तर त्याची जी हार्वेस्टिंगचा जो प्रोग्राम आहे ह्यासाठी ऑस्ट्रेलिया ह्या कंपनीकडून
कारखान्याने 7,000 सिरीजचं एक मोठं मशीन ऊस तोडणीचं खरेदी केलं आणि त्या मशीनच्या द्वारे सन 1999-2000 मध्ये आम्ही कारखाना परिसरामध्ये त्या यंत्राद्वारे ऊस तोडणीचा कार्यक्रम चालू केला. ह्याचं देखील काम माझ्याकडेच होतं. त्यामुळं 2 गोष्टी माझ्याकडून घडल्या. एक, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आलं, 5 फूट लागवडीचा उहापोह करता आला, ऊस तोडणी यांत्रिकीकरण सुद्धा माझ्याकडेच असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी मला जवळून पाहता आल्या. तुम्हाला अभिमानास्पद एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्या 7,000 सिरीज मोठ्या मशीननं आम्ही 24 तासात जवळजवळ 635 मेट्रिक टन ऊस तोडण्याचं एक रेकॉर्ड केलं असं म्हणायला काही हरकत नाही. मी 2009 साली कारखाना व्यवस्थापनाने मला मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती नियुक्त केलं. पण त्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं, MSc ॲग्री असल्यामुळं आणि पूर्ण राज्यभर शेतकऱ्याशी निगडीत असल्यामुळं मला असं जाणवायचं की ऊसाचं जे तंत्रज्ञान आहे थोडं वेगळं आहे. आणि ज्यावेळेस पट्टा पद्धतीत मी पूर्ण कारखाना परिसरामध्ये खोडोफळा घेऊन लोकांसंग ऊस उत्पादन वाढीबाबत चर्चा करत होतो, त्या दरम्यान म्हणजे साधारण 2004-05च्या दरम्यान आपल्या माळेगाव कारखाना परिसरातील भिकोबा नगर गावचे स्वर्गवासी आदरणीय पोपट गुरुजी जगताप यांनी माझ्यामध्ये काय गुण हेरला मला माहित नाही, पण एक दिवस ते ऑफिसला आले आणि ही मी तुम्हाला 2004-05 मधली गोष्ट सांगते. त्यांनी मला विनंती केली की काळेसाहेब, तुम्ही पूर्ण कारखाना परिसरामध्ये आज शेतकऱ्यांसंग ऊस उत्पादन वाढीची चर्चा करता, पट्टा पद्धतीची चर्चा करता, पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जे काय बियाणं निवड असेल, खत व्यवस्थापन असेल, ठिबक सिंचन असेल, ह्याबद्दल बोलत राहता. तुम्ही आमच्या भिकोबा नगरच्या गावी येऊन आमच्या जो परिसरामध्ये सभासद आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना एकत्रित मी आणतो, तुम्ही त्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करणार का? आणि हे करत असताना त्यांनी मला वेळ पण सांगितला की संध्याकाळी 7 ते 10. खरं तर हा माझ्यासाठी थोडा क्वेश्चनच होता, कारण का दिवसभर आपण कारखान्याची ड्युटी करायची आणि संध्याकाळी इथून 10 किलोमीटर वरती भिकोबा नगरला जायचं, सर्व शेतकऱ्यांच्या समोर ऊस उत्पादन वाढीची चर्चा करायची आणि संध्याकाळी 10-10:30च्या पुढे परत घरी यायचं. थोडा वेळ विचार केला आणि मी नेहमी माझ्या आयुष्यामध्ये असं काही वेगळं करण्याची जर संधी मिळाली तर मी माझ्या कष्टापेक्षा किंवा मला होणाऱ्या त्रासापेक्षा पुढच्यांना समाधान कसं मिळतंय किंवा पुढच्यांना समाधानी राहण्यासाठी माझा कसा उपयोग होतोय ह्याचा सर मी नेहमी विचार केला. आणि घडीवर मला असं वाटलं, चला गुरुजींनी आपल्याला एक संधी दिली, आपण जाऊन तर बघू, करून तर बघू, आपल्याला जमतंय का ते तर बघू. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी गुरुजींना होय मी येतो असं सांगितलं. आणि त्यावेळेस म्हणजे 2004 मध्ये भिकोबा नगर गावी जाऊन तिथल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणून सर मी जवळजवळ 7 दिवस रोज संध्याकाळी 7 ते 10 त्या भिकोबा नगरच्या सर्व शेतकऱ्याला ऊसाचं उत्पादन वाढीचं तंत्रज्ञानाबद्दल बोलत राहिलो. आणि सुदैव असं मला सांगायला अभिमान वाटतो, त्या गुरुजींच्या एका विनंतीवरून खरं तर त्याच्या पुढे जाऊन कारखाना परिसरामध्ये ऊस उत्पादन वाढीची मुहूर्तमेढ रोवली गेली असं म्हणायला काही हरकत नाही. आज मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, माळेगाव कारखान्याच्या परिसरामध्ये जर जास्तीत जास्त उत्पादन कोणाचं असेल तर आज त्या भिकोबा नगरच्या प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक सभासदाचं कारखाना परिसरातल्या ॲव्हरेज उत्पन्नापेक्षा सर्वात जास्त उत्पादन आहे. बरोबर. आणि तुम्ही जे मला विचारलं की ऊस विकास अधिकारी झाल्यानंतर तुम्ही 2009 चे तर 2009 मध्ये काम करत असताना पोपट गुरुजी असतील, स्वर्गवासी पोपट गुरुजी असतील, याचबरोबर शिवाजी नारायण पवार सुद्धा ते आज आपल्यात नाहीत, याचबरोबर माजी संचालक स्वर्गवासी आदरणीय अमरसिंग दादा असतील, हे सुद्धा आज आपल्यात नाहीत. हे सर्व आज त्यानंतर भगत आबा आहेत, म्हणजे जी जुनी जाणकार मंडळी त्यांनी पुढे जाऊन जे पोपट गुरुजींनी जे संधी दिली, ह्या संधीतूनच पूर्ण कारखाना परिसरामध्ये जे आपण रोपट भिकोबा नगरमध्ये रोवलं गेलं, जे बीज भिकोबा नगरमध्ये पेरलं गेलं, ते बीज संपूर्ण कारखाना परिसरामध्ये आपल्याला पेरायचंय. ह्या भावनेने ज्यावेळेस 2009 नंतर विचार केला गेला, माझं ज्यावेळेस माळेगाव कारखान्यामध्ये मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती प्रमोशन सर्वमताने
डिक्लेअर केलं त्यावेळेस कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय बाळासाहेब भाऊ तावरे साहेब होते. त्यांनी नाव डिक्लेअर केल्यानंतर एक मजेशीर घटना घडली. झालं असं की या संचालक मंडळामध्ये आदरणीय केशव बापू जगताप साहेब हे संचालक होते. त्यांच्या मनात काय आलं मला माहित नाही, ते उभा राहिलेच आणि जोरात त्यांनी टेबलवरती हातांनी आवाज केला आणि सर्वांचं लक्ष केंद्रित केलं आणि मला त्यांनी सर्वांसमोर काही प्रश्न विचारले. त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न की तुम्ही सभासदाचे चिरंजीव आहात, कारखाना परिसरामध्ये तुमचं गाव आहे, आम्ही सर्व मताने तुमचे मुख्य ऊस विकास अधिकारी या पद्धतीने नियुक्ती करत आहेत, पण हे नियुक्ती करत असताना तुम्ही ह्या कारखान्यासाठी काय करणार ह्याबद्दल त्यांनी मला ज्यावेळेस प्रश्न विचारला. खरं तर हा प्रश्न माझ्यासाठी अपेक्षित नव्हता. थोड्या वेळ मी विचार केला आणि मला पूर्ण माझ्या मागच्या 14 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे नोव्हेंबर 1995 ते 2009 पर्यंतचा कार्यकाळ माझ्या डोळ्यापुढून समोरून गेला. त्यामध्ये प्रामुख्याने मी पट्टा पद्धतीसाठी लोकांमध्ये गेलेलो. पट्टा पद्धत शेवटच्या माणसापर्यंत अक्षरशः खडू फळा घेऊन ती लागवड कशी केली पाहिजे, कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत हे करत असताना कारखाना परिसरातले सर्व सभासद असतील, त्यांच्या सर्व सभासदांच्या शेती असेल, ह्या सर्व ठिकाणी जवळजवळ 80 ते 85% कारखाना परिसरातल्या शेतीला माझा पाय लागलेला होता. आणि त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी शेवटचे जे काही 2 शब्द बोललो त्यामध्ये मी आदरणीय बापूंना असं सांगितलं होतं की बापू, ह्या कारखाना परिसरामध्ये 80-85% शेतकऱ्याच्या जमिनीला माझा पाय लागलेला आहे. त्यामुळे त्या जमिनीची प्रत आणि ज्या शेतकऱ्या आणि सभासदाच्या मनगडातली ताकद ह्या दोन्ही गोष्टीचा कदाचित माझ्या इतकं कोणी अभ्यास केलेला नाही. त्यामुळे कारखान्याला गाळपासाठी लागणारा जो संपूर्ण ऊस आहे तो मी तुम्हाला पुढील 2 वर्षात कारखाना परिसरामध्ये मी उभा करून दाखवेल अशी संपूर्ण संचालक मंडळापुढे मी ग्वाही दिली. आणि हे ज्यावेळेस माझं बोलणं पूर्ण झालं, मला आनंद आजही माझ्या डोळ्यापुढे ते चित्र आहे. सर्व संचालकांनी अक्षरशः टाळ्याच्या गजरात माझ्या वाक्याचं समर्थन केलं आणि माझ्या आयुष्यासाठी हा खूप मोठा एक टर्निंग पॉइंट घडला असं मला म्हणायला काय हरकत नाही. कारण का मुख्य ऊस विकास अधिकारी पदावरती नियुक्त झाल्यानंतर मी सर्वांसमोर सांगितलं होतं कारखाना मी गेटकॅन मुक्त करून दाखवेल. पण ह्याच्या मागचं मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की कारखाना परिसरामध्ये 5 फूट पट्टा पद्धत लागवडीचं काम राबवल्यामुळं, त्याचबरोबर ऊस तोडणी यांत्रिकरणाचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण राबवल्यामुळं कारखाना परिसर जो 15 गावाचा परिसर आहे आणि त्यावेळेस साधारण 13-14 हजार लोक, 14,000 ते 15,000 सभासद कारखान्याचे, त्या सर्व लोकांचा फेस टू फेस संबंध आल्यामुळं किंवा त्यांच्या शेतीचा डायरेक्ट संबंध आल्यामुळं माझ्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण झाला होता की आपल्याला हे शेतकऱ्यापर्यंत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान पोच करायचं आहे. आणि तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं, मी भिकोबा नगर या गावामध्ये या ऊस उत्पादन वाढीचं बीज पेरलं गेलं. माझ्याकडे 15 गट असल्यामुळं संपूर्ण 15 परिसरामध्ये ह्याबाबत खूप मोठी चर्चा पण चालू झालेली होती. ह्या सर्व गोष्टीचा एकत्रितरित्या मला पुढं ज्यावेळेस मी मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती नियुक्त झालो त्यावेळेस मला या सर्व गोष्टीचा खूप फायदा झाला. हे करत असताना पूर्ण परिसरामध्ये फिरल्यामुळं मला एक गोष्टीची जाणीव झाली की शेतकऱ्यामध्ये 60-70-80 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन निघू शकतो हा आत्मविश्वास नव्हता. यासाठी आपल्याला शेतकऱ्याची आपल्याला मानसिकता माहित आहे, जोपर्यंत स्वतः बघत नाही तोपर्यंत तो कृतीत आणत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. हे काही नवीन गोष्ट नाही. त्यामुळं मी ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली त्यावेळेस सर्वात प्रथम मी गोष्ट एक महत्वाची केली, त्यामध्ये कारखाना परिसरातली जी काही चांगली मोजकी लोक किंवा ज्यांना असं वाटतं की ऊस शेतीमध्ये आपलं काम करायचंय, ऊस शेतीमध्ये काम करताना उत्पादन वाढवायचंय, अशा 450 सभासदांना कारखान्याच्या तत्कालीन व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली सांगली इथे सुरेश कबाडे, त्यांचं कारंदवाड तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि जगदीश पाटील ह्या 2 बहादर शेतकऱ्याच्या शेती दाखवण्यासाठी आम्ही कारखान्याच्या माध्यमातून सहल आयोजित केली आणि यामध्ये 450 लोकांनी सहभाग घेतला होता. आता त्याचा मुख्य हेतू काय होता
की तिथं गेल्यानंतर श्री कबाडे साहेबांनी जे 115 टन इकडे ऊसाचं उत्पादन काढलं, तो त्यांचा पुढचा तो तुटूनच गेला, पण त्यानंतरचा जो प्लॉट होता अडसाली तो पाहायचा. त्याचबरोबर जगदीश पाटील यांचा जवळजवळ 25 एकर ॲटोमायसिनचा ठिबक सिंचनचा पट्टा पद्धतीचा ऊस पाहायचा. ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आम्ही शेतकऱ्याला माळेगाव कारखान्याच्या परिसरातल्या सभासदांना नेऊन दाखवल्या. हे दाखवत असताना जगदीश पाटलाच्या प्लॉटला गेल्यानंतर जगदीश पाटलांचं ॲटोमेशन शेतकऱ्यांनी बघितलं. एका ठिकाणी 25 एकर विदाऊट लेबर एका रूम मध्ये सर्व ॲटोमेशनचा सेट बघितला आणि लोकांच्या मध्ये ड्रीप बद्दल परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर ज्यावेळेस सुरेश काबडे साहेबांच्या रानात गेलो आम्ही, त्यावेळेस लोकांनी बघितलं की पट्टा पद्धत त्यांचं त्याच वेळेस मोठ्या प्रमाणात 265चा प्लॉट होता, 86 रुपयाचा प्लॉट होता. आणि सुदैवानं ज्यावेळेस 2009-10 मध्ये मी शेतकऱ्यांना तिथं घेऊन गेलतो, त्यावेळेस सुदैवानं सुरेश काबड्यांच्या घराच्या समोर त्यांनी 115 टन ऊसाचं उत्पादन जे काढलं होतं, त्या उत्पादनाचा एक 5 ते 7 ऊसाचा एकत्रित मुळी बांधून दारासमोर लावलेली होती. आपल्या ह्या 450 जे सभासद माळेगावचं घेऊन गेलतो, त्या प्रत्येकाने त्या ऊसापाशी उभा राहून फोटो काढला. म्हणजेच त्यांच्या मनात ही भावना होती की आता हे मी पाहिलंय, आता मला जाऊन माझ्या रानात ते उभा करायचंय. आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यावेळेस खूप आम्ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सभासद संघ घडवून आणले. आणि मला वाटतं त्याच वेळेस सर्व सभासदांचं एकमत झालं की नवीन तंत्रज्ञान, त्यामध्ये पट्टा पद्धत असेल, त्यामध्ये एक डोळा पद्धत असेल, त्यामध्ये ऊसाची रोपं असेल आणि आधुनिक पद्धतीने जर ऊस शेती केली तर 100% ऊसाचं उत्पादन वाढू शकतं, ते अमर्याद वाढू शकतं. ह्या जे आज 40-45 आपलं येतंय तर निश्चित 80-90-100 टन निघू शकतं. ही 400-450 लोक जे आम्ही त्या भागात नेऊन दाखवलं, त्या लोकांनी हे मान्य केलं आणि खरं तर मी तिथंच जिंकल्याची भावना माझी सुरू झाली. हे पाहिलं कारखाना परिसरामध्ये अक्षरशः पायात बिगिरी मानल्यासारखं खडूफळा घेऊन मी सर पूर्ण परिसर, यामध्ये गाव असेल, वाडी असेल, वस्ती असेल, एका शेतकऱ्याच्या रानात जाऊन परिवर्तन घडवण्याचं प्रचंड मोठं काम त्यावेळेस केलं. ज्यावेळेस माझे मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती नियुक्ती झाली, त्यावेळेस साधारण 7 लाखापर्यंत 6.5 ते 7 लाखापर्यंत कारखान्याचं गाळप होत होतं, एकूण गाळप होत होतं. या गाळपामध्ये सभासदाचा ऊस 3.5 ते 4 लाख टन उपलब्ध होत होता आणि उर्वरित ऊस आम्ही गेटकेन स्वरूपातून गाळपाला आणत होतो. पुढे जाऊन ज्यावेळेस आम्ही हे ऊस विकासाचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा खूप मोठा त्याला प्रतिसाद दिला. यामध्ये पहिल्याच वर्षी जो 3.5-4 लाखापर्यंत जो ऊस निघत होता, तो पहिल्याच वर्षी 5,83,000 मेट्रिक टन निघाला, जी एकूण गाळपामध्ये जवळजवळ 70-80% सभासदाचा ऊस होता. पुढे जाऊन दुसऱ्या वर्षी म्हणजे 2010-11 मध्ये जवळजवळ 7,70,000 मेट्रिक टन सभासदाचा ऊस गाळपास उपलब्ध झाला आणि उर्वरित साधारण 70 ते 80,000 टन हा गेटकेनचा ऊस उपलब्ध झाला. कारण का त्यावेळेस कारखाने खूप दिवस चालत होते, गाळप क्षमता 4,000 मेट्रिक टन 4 पण ऊस गाळप जास्त दिवस चालत होते. आणि अशा पद्धतीनं मी जो सर्व व्यवस्थापनापुढे शब्द दिलता की कारखाना गाळपासाठी गेटकेन मुक्त करण्याचा प्रयत्न करेल, तर त्यावेळेस मागचं माहितच होती की कारखान्याचा 3.5 लाखच उपलब्ध होत होता. आज अभिमानाने सांगणं गरजेचं आहे, आता जर आपण कारखाना आज मी सेवेतून सेवा मुक्त होत आहे, ह्या सेवा मुक्त होत असताना मागच्या 5 वर्षाचा जर सर आढावा घेतला तर जवळजवळ 7.5 ते 8 लाख टन मागील 5 वर्षात म्हणजे साधारण 2021 ते 2000 आता सीझन संपलेला 25-26 ऍव्हरेज ऊस 7.5 लाख टन प्लस कारखान्यामध्ये गाळपास आज उपलब्ध आहे स्वतःच्या कार्यक्षेत्रात. त्यानंतर पुन्हा गटवाईज खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसंग ऊस उत्पादन वाढीचे गाववाईज गटवाईज चर्चा घडवून आणली. त्याचबरोबर कारखान्याचं जे लागण नियोजन धोरण होतं त्यामध्ये थोड्या लहान बदल करणं अपेक्षित होतं. त्यामध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आमच्या कारखाना परिसरामध्ये 15-7 म्हणजे अडसाली ऊस लागवडी ही जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. की आजचं जर क्षेत्र बघितलं तर जवळजवळ 10 ते 11,000 एकरापर्यंत अडसाली ऊसाची नोंद होती, त्यापैकी 8 ते 9,000 एकर पहिल्या तारखेची नोंद होती. आता लागण नियोजनाच्या परिपत्रकामध्ये ज्यावेळेस 2009चा आपण चर्चा करतो त्यावेळेस असं असायचं की 15-7 लागण करायला सभासदांना 15-7 पूर्वीचे 3 दिवस आणि लागण 15-7 नंतरचे 2 दिवस, म्हणजे ह्या 5 दिवसात
शेतकऱ्यांनी पूर्ण 15/7ची लागण केली पाहिजे असा त्यावेळेसचा नियम होता. ह्या नियमामुळं सभासद जरी तंत्रज्ञान माहीत असलं, 1 डोळा 2 डोळा 5 फूट पट्टा पद्धत, बेन प्रक्रिया, त्यानंतर सरी डोस टाकणं, सरी टिपर बगली लावणं, हे आम्ही लोकांना शिकवत होतो. पण त्या 5 दिवसात या सर्व गोष्टी करून शेतकऱ्याला स्वतः करणं हे तसं अवघड होतं. त्यामुळं माझ्या हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस तत्कालीन संचालक मंडळाच्या पुढे मी अडचण सांगितली. कारण का क्षेत्रात बदल होणार नाही. आपलं जे काय 7-7.5 हजार एकर त्यावेळेस 1 तारखेचं लागतंय ते लागणारच आहे. मग शेतकरी 2 डोळ्याचं टिपर टाकल, 3 डोळ्याचं टिपर टाकल, मजुराअभावी म्हणजे फार ट्रॅडिशनल पद्धतीनं ऊसाची लागवड आहे. पण मात्र 7.5 हजार एकर लागण होती. आपण असं करू, शेतकऱ्यांना जे आम्ही गाववाईज वाडी वस्तीवरती खडूफळा घेऊन जे तंत्रज्ञान शिकवलंय ते जर शेतकऱ्याला अवलंबायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला हे जे 5 दिवस आहेत त्याच्याऐवजी शेतकऱ्याला स्वतः ऊसाची लागवड करायला आपण 15 दिवस जास्तीचे देऊ. खरं तर हे 15 दिवस शेतकऱ्यासाठी देणारा महाराष्ट्रातला सर्वात पहिला कारखाना आणि हा क्रांतिकारक निर्णय तत्कालीन कारखाना व्यवस्थापनाने तो मान्य केला. मला अभिमानाने सांगणं गरजेचं आहे. हे 15 दिवस दिल्यामुळं शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ऊसाच्या सऱ्या काढल्या, म्हणजे पट्टा पद्धत ऊसाची सरी काढली, बेन प्रक्रिया केली, बेसल डोस टाकला, बेनाला जे काय करायचं त्या सर्व गोष्टी प्रक्रिया केल्या आणि अतिशय 15 दिवस दिल्यामुळं शेतकऱ्याला आनंदाने ऊसाच्या लागवडी करता आल्या. आणि ह्या चांगल्या पद्धतीनं लागवड केल्यामुळं पहिल्याच वर्षी जवळजवळ 1.5 लाख टन कारखाना कार्यक्षमता ऊस वाढला. सिस्टमॅटिकली लागवड केल्यामुळं त्याला वेळ मिळाला. तुमचं तंत्रज्ञान लागवडीत वापरायला मिळालं. त्या सोल्युशन मधून काढणं, 1 डोळा सर्व करतात. म्हणजे बाब छोटी पण ते 7.5 हजार एकर राबवले गेल्यामुळं उत्पादनामध्ये पण वाढ मिळाली आणि शेतकरीला सुद्धा संस्थेबद्दल म्हणजे एक आनंद वाटला की आपल्याला संस्थेने आपल्याला ग्रेस दिली छोटासा. पण ह्याच बरोबर दुसरे एक कुठला बदल की 5 दिवस अडसली ऊस लागवडीच्या ऐवजी 15 दिवस ग्रेस शेतकऱ्याला दिलं गेलं. त्यामुळे शेतकऱ्याला सर्व काही सहज करता आलं. दुसरा एक मोठा बदल असा घडवून आणला की मला माहित होतं की कारखान्यामध्ये जी काय 14-15 हजार एकर ऊसाची नोंद होती त्यामध्ये 10 ते 11 हजारापर्यंत अडसली ऊसाची नोंद होती. 2.5 ते 3 हजारापर्यंत पूर्वांगम सुरूची नोंद होती आणि 1,500 ते 2.5 हजारापर्यंत जास्तीत जास्त खोडव्याची नोंद होती. म्हणजे असा एकत्रित 15,000 एकरापर्यंत ऊसाची आसपास साधारण 500 एकर मागं पुढं एवढी नोंद होती. माझे एक प्रकाशन जाणवलं की जे 2 ते 2.5 हजार एकर खोडव्याची नोंद होती ते सभासद शेतकरी कोण आहेत की ज्यांचं थोडक्यात ऊसाचं उत्पादन प्रति एकरी कमी आहे तेच लोक खोडव्याची नोंद देत होते. तर त्याचं कारण असं होतं की कारखान्याचं जे ऊस तोडणीचं धोरण होतं ते लागण तारखेनुसार तोडत होतं. म्हणजेच कारखाना आपला नोव्हेंबरमध्ये चालू होतो, म्हणजे नोव्हेंबर म्हणजे 11व्या महिन्यात चालू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याचा तुटणाऱ्या ऊसाची तारीख नोव्हेंबरमध्ये पडल्यामुळं ऊस तोडताना त्याची लागण तारीख नोव्हेंबरची येत होती आणि कारखाना अडसली ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं हा नोव्हेंबरमध्ये तुटलेला ऊस त्यावेळेच्या काळात, आता कारखाने कमी दिवस चालतात पण 2009 मध्ये मे एंड पर्यंत कारखाने चालायचे. त्यामुळे नोव्हेंबरचा ऊस हा एप्रिल मे मध्ये तुटायचा. खोडवा तुटताना त्या खोडव्याचं वय जवळजवळ 16, 17, 18 महिने व्हायचं. म्हणजे रानातच खोडवा पूर्ण खराब होत होता आणि असा खराब ऊस कारखान्यात येत होता. व्यवस्थापनाला विश्वासात घेतलं आणि अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला की खोडवाचं क्षेत्र जर वाढवायचं असेल तर कारखाना परिसरामध्ये ज्या शेतकऱ्याचं अडसली ऊसाचं उत्पादन चांगलं आहे 50 टनाच्या वरती त्यांनी खोडव्यात येणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला नोंदलेल्या खोडव्याची तोडीच आपल्याला हमी देणं गरजेचं आहे. तत्कालीन व्यवस्थापनाने हे पण मान्य केलं. जसं 15 दिवस ग्रेस दिलं तसंच खोडवा गाळपाला 13 महिने पूर्ण झालं, वयाची 13 महिने पूर्ण झालं की पहिल्या दिवसापासून एकूण गाळपाच्या 25% गाळपालाच घ्यायचा. म्हणजे घडीभर 4,000 टन कारखान्यामध्ये 3,000 टन अडसली ऊस येईल, 1,000 टन खोडवा येईल. सर त्यामुळे 2 गोष्टी प्रामुख्याने माळेगाव कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या घडल्या. तोडीला प्राधान्य दिल्यामुळं 2,500 एकराचा खोडका जवळजवळ 7-7.5 हजार एकरापर्यंत गेला. कारखाना परिसरामध्ये 4, 4.5, 5 हजार एकर जवळजवळ खोडव्याचं क्षेत्र वाढलं.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खोडवा पहिल्या दिवशी गाळपाला 25% घेतल्यामुळं जे काय कारखान्याची रिकव्हरी ह्यामध्ये सुद्धा ग्रोथ चांगली मिळाली. आज ह्या सर्व गोष्टीचा जर आपण आढावा बघितला तर अभिमानाने सांगणं गरजेचं आहे 2009 पासून माळेगाव कारखाना सातत्यानं पुणे जिल्ह्यात पहिल्या 2 क्रमांकामध्ये रिकव्हरीला पण आहे. म्हणजे एका बाजूला अडसाली ऊस लागवडीला ग्रेस दिवस जास्तीचे दिल्यामुळे उत्पन्नात वाढ मिळाली. दुसऱ्या बाजूला चांगल्या शेतकऱ्याचा अडसाली ऊस तुटल्यानंतर त्यांनी खोडवा ठेवावा आणि तो चांगला खोडवा कारखान्याला गाळपाला आला. त्यामुळे क्षेत्र पण वाढलं आणि उत्पादन पण वाढलं. असं एकंदरीत ह्या माझ्या ऊस विकासाची वाटचाल राहिली. हे करत असताना मला माहित होतं ऊस उत्पादन वाढीचा जो केंद्रबिंदू आहे तो आपला शेतकरी. 2009ला खुर्चीवरती बसल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी मी केल्या. सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी रिपीट सांगेल की शेतकऱ्याची ट्रिप काढली, त्यामध्ये मला सक्सेस मिळाला. शेतकऱ्याला 15 दिवस अडसली ऊस लागवडीला ग्रेस दिलं, त्यामध्ये मला ऊस उत्पादन वाढीचं यश मिळालं. खोडवा वयाचे 13 महिने पूर्ण झाला की गाळपाला घेतला, त्यामध्ये सुद्धा मला यश मिळालं. आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा 100 टन उत्पादन काढणाऱ्या बहादर शेतकऱ्याचा 2010-11 पासून कल्पना करा, मी 2009ला खुर्चीवर बसलो आणि 2010 पासून आम्ही 100 टन एकरी ऊसाचं उत्पादन काढणाऱ्या बहादर शेतकऱ्याचा कारखान्याच्या जनरल मीटिंगची जी सुरुवात आहे त्या बहादर शेतकऱ्याच्या सत्काराने केली. आणि ह्या जो सत्कार आहे हा सुद्धा कारखाना परिसरामध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी खूप मोलाचा ठरला. कारण का जनरली सर्वसाधारण सभा कारखान्याच्या ज्या साधारण सभा होत्या त्याची थोडे नाही म्हणलं तरी गोंधळाची सुरुवात होत होती. आणि गोंधळाची सुरुवात सामान्य शेतकऱ्याला तसं बरं वाटत नव्हतं. पण कारखाना परिसरामध्ये उत्पादन 100 टन काढण्याचा सत्कार कारखाना सर्वसाधारण सभेमध्ये घेतल्यामुळं कारखान्यातला मध्ये एक संस्कृती निर्माण झाली की कारखान्याची सर्वसाधारण सभा ही शेतकऱ्यांच्या सत्काराने झाल्यामुळं हा सन्मान करून होते. हे सभासदासाठी खूप अभिमानाची गोष्ट माझ्याकडून राबवता गेली. म्हणजे एका बाजूला ह्या 4 गोष्टी काढल्या. 5वी गोष्ट, जे लोकांनी एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढलं त्याचं पोस्टर तयार करणे आणि कारखान्याच्या सेंट्रल बिल्डिंग मध्ये का सभासदांनी एंट्री केली की उजव्या हाताला ते लावलेलं पोस्टर शेतकरी बघणे आणि ते पोस्टर मी वर्षभर ठेवत होतो. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर आजही माझ्या कारखान्यामध्ये ह्या जो 25-26चा गाळप संपला त्यामध्ये 24 बहादर सभासदांनी 100 टन एकरी ऊसाचं उत्पादन काढलं आणि त्या 24 लोकांचा आजही पोस्टर माझ्या सेंट्रल बिल्डिंग मध्ये उत्कृष्टरित्या लावलेलं आहे. बाब एकदम साधी, पोस्टर लावून ही बाब साधी. पण जे शेतकरी कारखान्यावरती येतात, कारखान्यामध्ये साखरेसाठी असतील, ऊसाच्या नोंदीसाठी असतील, कदाचित आमच्या संघ बेनेची हितगुज करायला येत असतील, त्या प्रत्येक सभासदाला त्या 24 शेतकऱ्याची पोस्टर प्रेरणा देतात की बाबांनो मी ऊसाचं उत्पादन काढलंय, आपण पण काढा. ही एक गोष्ट मी प्रकाशाने केलेली आहे. त्याचबरोबर अजून एक माझ्याकडून गोष्ट महत्वाची सांगायची राहिली. 2009 पासून सातत्याने आम्ही एका गोष्टीचा अभ्यास केला. शेतकऱ्याला चांगलं बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच होतो. परंतु शेतकऱ्याची बरीच ऊर्जा जायची की जे निवड केलेले प्लॉट आहेत ते तिथं जाणं बघणं, त्यात वेळ जात होता. कदाचित हा प्लॉट योग्य वाटत नाही, तो प्लॉट योग्य वाटतो, त्याची मानसिकता थोडी डिस्टर्ब होत होती. यामध्ये मी महाराष्ट्रात सर्वप्रथम एक वेगळा पायंडा पाडला की जे आम्ही 15-20 प्लॉट सिलेक्ट करत होतो त्या सिलेक्ट केलेल्या प्लॉट मधील 5 ऊसाची मुळी माझ्या ऊस विकास ऑफिसच्या बाहेर लावत होतो. अशा साधारण अडचणीच्या टायमाला 20-25 शेतकऱ्यांची आम्ही ऊसाची मुळी बेन म्हणून लावायचो. त्या मुळीवरती एक टॅग करायचो. त्या टॅग मध्ये शेतकऱ्याचं नाव, सभासदाचं नाव, गाव, पत्ता सर्व, त्याच्या ऊसाच्या लागवडीची जात, तारीख असा एक बोर्ड लावलेला असायचा. आणि तो ऊस ह्या कारखाना परिसरात आज या मोठ्या गावाची छोटी छोटी गावं झाली. जो 15 गावाचा परिसर होता तो आज 35 गावाचा परिसर झाला. ह्या 35 गावातले शेतकरी ज्यावेळेस कारखान्यावरती यायचे आणि हा बहादूर शेतकऱ्याचा बेण्याचा प्लॉट पाहिजे स्वतः, त्यावेळेस ज्याचा प्लॉट लावला त्याला पण अभिमान वाटायचा. कारण का कारखाना परिसरातील 35 गावाची लोक माझा ऊस बघतात. आणि ही जी बेन बघणारी मंडळी सभासद आहेत माझी, त्यांना असं वाटायचं की यार एवढा मोठा ऊस आपल्या कारखाना परिसरामध्ये, असा ऊस माझा काय येत नाही. हे पण एक प्रेरणा घेऊन तो त्या पद्धतीने जात होता. आणि शेतकऱ्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीची प्रेरणा निर्माण केली. आम्ही 2021 मध्ये शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटे ह्याचा
अनुभव सातत्यानेच येत होता, पण कारखान्याच्या स्वतःचा बेने प्लॉट नसल्यामुळे आपल्याला काही ट्रायल्स घेता येत नव्हत्या. त्यामुळं 2021 मध्ये 4 एकर क्षेत्रावरती आपल्या माळेगाव कारखान्याचंच इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्या पाठीमागे 4 एकर क्षेत्रावरती आम्ही उत्कृष्ट बेनेमाळा निर्माण केला. आजही तिथं बहुसंख्य सभासद तिथं जातात, ते प्लॉट पाहतात, प्रेरणा घेऊन जातात. हेच करत असताना आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा मध्यंतरीच्या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये कारखान्याचे चेअरमन राहिले. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांनी जे काय थोड्या कालावधी कारखान्यामध्ये केलं त्यामधली सर्वात मोठी एक गोष्ट, कारखान्यामध्ये शाश्वत ऊस उत्पादन वाढ कमिटीची स्थापना केली. त्या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नितीन शेठ सातव यांना केलं आणि या कमिटीनं अतिशय अल्प काळात सर्व शेतकऱ्यांमध्ये ऊस उत्पादन वाढीची खूप मोठी प्रेरणा निर्माण केली. त्यामध्ये त्या कमिटीमधले सर्व 7-8 चांगले सर्व सदस्य पण आहेत, संचालक मंडळ पण काम करते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच खूप मोठी शाश्वत ऊस रोपवाटिका आम्ही गेल्या वर्षी 2025 मध्ये ऑगस्ट मध्ये रोपवाटिका चालू केली. त्याचं आदरणीय दादांच्याच हस्ते त्याचं ओपनिंग पण झालं आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांना आम्ही जवळजवळ सर ह्या शाश्वत ऊस रोपवाटिकेमधून 21 लाख रोपं अतिशय चांगल्या गुणवत्तेची, की ज्याचं बियाणं आम्ही VSI मधून आणलं होतं, पाडेगाव मधून आणलं होतं, ते आज 21 लाख रुपये आम्ही गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. आजही अभिमानाने सांगणं गरजेचं आहे, ह्या वर्षी जो गाळप हंगाम लागण हंगाम चालू आहे 2026-27 मध्ये, आजही आमच्याकडे जवळजवळ 11 लाख रोपांची मागणी आहे. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 4.5-5 लाख रोपं शेतकऱ्यांना सभासदांना दिलेले आहेत. अजूनही आपल्या माळेगावची लागण तारीख जी 15/7 आहे त्याची 15/8 पर्यंत रोपायला परवानगी आहे. 1 महिना ग्रेस दिली. हे सुद्धा ऊस उत्पादन वाढीमध्ये मला नमूद करणं गरजेचं आहे. खरं तर मी त्यावेळेस परमेश्वराचा आभार मानेल. खरं तर मी माझ्या स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की मला कुणीतरी बोर्डातला विचारल आणि मी समोरासमोर असं उत्तर देईल की कारखाना पुढच्या 2 वर्षात गेटकन मुक्त करेल. खरं तर हे मी बोलून गेलो, परंतु गडीवर तुमच्या प्रश्नाचंच उत्तर की एवढा ऊस, तर हे कोणी बोलून घेतलं तर आजही माझ्या मनात ही भावना येते की आपल्याला त्यावेळेस परमेश्वराने बोलायला होतं आणि आपल्याकडून परमेश्वराने हे करून घेतलं, अशी माझी आजही भावना आहे, आजही धारणा आहे. आपल्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याचं स्वतःच संजीवनी खत निर्मितीचा प्रकल्प आहे. माझ्या माहितीनुसार तो तुमच्या माध्यमातून तिथं तयार केला, प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला सांगून त्या संजीवनी खताचं काय आज योगदान आहे, काय त्याचा उपयोग होतोय? सर, ऊस उत्पादन वाढीमध्ये खरं तर संपूर्ण शेतकऱ्यांचा असा समज आहे की रासायनिक खत हेच मेन खत आहे, पण शास्त्रीय दृष्ट्या त्याला महत्व किती आहे तर त्याचं 3 विभागात विभागणी केली जाते. एक रासायनिक खत, दुसरं सेंद्रिय खत आणि तिसरं जैविक खत. आता जर ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या नजरेने विचार केला तर तो जास्तीत जास्त रासायनिक खत प्रिपेअर करतो, कारण का त्याला इतकंसं माहित नाही. पण शास्त्र असं सांगतं जमिनीत जर सेंद्रिय खताचा वापर नाही केला तर वापरलेल्या रासायनिक खताचा पिकासाठी उपयोग होत नाही. यासाठी खूप मोठं आपले भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर GK झेंडे यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही रासायनिक खत समजा 1 बॅग युरिया वापरताय तर कमीत कमी 1 बॅग कंपोस्ट खत वापरा, म्हणजे शेणखत वापरा, निंबोळी पेंड वापरा. आणि त्यांनी शेवटी सांगितलं जर काहीच उपलब्ध होत नाही तर 1 बॅग युरिया वापरताना 1 बॅग चांगली माती तरी मिक्स करा. म्हणजे त्याच्या मागचा हेतू असा होता की ज्यावेळेस आपण रासायनिक जसंच्या तसं जमिनीवर टाकतो त्यावेळेस तिथं एक केमिकल प्रक्रिया होती किंवा जैविक प्रक्रिया होती. त्या प्रक्रियेमध्ये हे रासायनिक असल्यामुळे जिथं टाकतो तिथले सर्व जीवजंतू मरून जातो. यासाठी त्यांनी हे सांगितल्यामुळं, आणि हे मला सुद्धा थोडं, शेवटी मी कृषी पदवीधर आहे, मी स्वतः MSc ॲग्री, मला हे अनुभवाने पण माहित होतं. परंतु हे कारखान्यामध्ये ज्यावेळेस ऊस उत्पादन वाढीचे आम्ही थीम तयार केली त्यामध्ये हा पण एक घटक होता, परंतु तेवढी आयडिया येत नव्हती. पण मात्र 2018 मध्ये कारखान्याने संजीवनी सेंद्रिय खताचा प्रकल्प लावला. अभिमानाने सांगणं गरजेचं आहे, तो प्रकल्पचं सर्व डिझायनिंग माझंच आहे. यामध्ये आम्ही शेतकऱ्याला जे ब्लेंडिंग करणं, रासायनिक खताला जे ब्लेंडिंग करणं गरजेचं आहे, रासायनिक खत मिक्स मध्ये सेंद्रिय मध्ये मिक्स करून वापरणं गरजेचं आहे, हा त्यासाठी प्रोजेक्ट लावला गेला.
ह्या प्रोजेक्टचं विशेष वैशिष्ट्य असं की जे ऊसाला अन्नद्रव्य लागतं त्यामध्ये NPK असेल, मॅग्नेशियम असेल, फेरस असेल, झिंक असेल, गंधक असेल, बोरॉन असेल, मॅंगनीज सल्फेट असेल, हे सर्व त्या प्रमाणात आम्ही त्या एका मेट्रिक टनामध्ये मिक्स केलंय. त्यामध्ये हँड मिक्सचर केलं तयार आणि प्रत्येक बॅगमध्ये ह्या सर्व न्यूट्रिएंटची मेजर आणि मायक्रो न्यूट्रिएंटची 2.5 किलोची पाऊच त्या 50 किलोच्या बॅगमध्ये टाकून सिलाई केली. ह्याच्या मागचा सुद्धा उद्देश असा की ज्यावेळेस सभासद ह्या संजीवनी सेंद्रिय खताचा शेतात वापर करेल तर त्याला असं वाटलं पाहिजे की ही नुसती मळीची पिशवी नाही. ह्या 2.5 किलो मध्ये कारखान्याच्या मार्फत आपल्याला वेगवेगळे अन्नद्रव्य मिळतात, त्याची ती पाऊच आहे. म्हणजे शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही मळीमध्ये डायरेक्ट मिक्स न करता अशा पद्धतीनं त्या संजीवनी सेंद्रिय खत शेतकऱ्यापुढे लॉन्च केलं. आज अभिमानाची गोष्ट आहे, दिवसेंदिवस ह्या सेंद्रिय खताचा वापर खूप मोठ्या प्रमाणात माळेगाव कारखान्याचे सभासद करत आहेत. आणि आज जे आम्हाला आपल्या कारखाना परिसरामध्ये जे दुपटीपेक्षा जास्त उत्पादन आहे, रिकव्हरी जिल्ह्यात वाढण्याचं, जिल्हा लेवलला माळेगाव कारखान्याचं नाव निघत आहे. त्यामध्ये या संजीवनी सेंद्रिय खताचा सुद्धा खूप मोठ्या वापरामुळं कदाचित सक्सेस आहे असं म्हणायला काय हरकत नाही. साहेब, ऊस उत्पादन वाढीसाठी ज्याप्रमाणे तुम्ही काम केलं ते काम तुमचं सक्सेस होतंय, ते सक्सेस झालंय. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुमच्याकडनं खूप मोठं ते काम झालं. माळेगाव कारखान्याचं प्रशासन असेल, माळेगाव कारखान्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. या कामाबरोबर शेतकऱ्यांशी निगडीत असं काही वेगळं काम तुम्ही केलंय का, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्यातनंही आणखीन लाभ मिळेल, त्यातनं काही उत्पादन घेता येईल असं कारखान्याच्या माध्यमातून? 2009-10 ला ऊस विकास अधिकारी झालो आणि कारखाना परिसरामध्ये ऊसाचं उत्पादन वाढवण्याचा खूप टोकाचा प्रयत्न केला. पण हे करत असताना तुम्ही जे मला विचारलं ह्याच्या वेगळं काय काम केलं का, तर खरंच एक माझ्यासाठी अभिमानास्पद मी एक गोष्ट केली. कारखाना परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दापोली कृषी विद्यापीठ दापोलीमधून फळझाडे रोप सभासदांना प्रत्येक वर्षी एक वेगळी स्कीम राबवून फळझाडे रोप वाटायचं खूप मोठं काम केलं. आज अखेर 2009-10 पासून जर तुम्हाला आकडा सांगायला सुद्धा अभिमान वाटेल, 2009-10 पासून आज अखेर 1,29,000 रोप, त्यामध्ये प्रामुख्याने नारळ, आंबा, चिक्कू, फणस, जांभळ इत्यादी वेगवेगळी फळझाडं दापोली विद्यापीठातून आणून आम्ही सर्व सभासदांना उपलब्ध करून दिलेले आहेत. आज कारखाना परिसरामध्ये असा बहुतेक सभासद नाही की ज्याच्या दारात किंवा त्याच्या शेतात दापोली कृषी विद्यापीठाचं फळझाडाचं रोप नाही. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुमच्या शेतामध्ये आलो होतो, तिथं तुम्ही 400 टन एकरी ऊस उत्पादन घेण्याचा स्वतःचा प्रयोग करून दाखवला स्वतःच्या शेतामध्ये. त्याची खूप चर्चा झाली. मी पुढारीच्या पेपरच्या माध्यमात त्याची बातमी दिली. तो प्रयोग करत असताना त्याचं काय थीम होती, बाबा ह्या प्रयोगातनं लोकांनी काय घ्यायला पाहिजे. तुम्ही त्यावेळेस मला आठवते सांगितलं होतं की सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. मग हे कृतीतनं तुम्ही दाखवून दिलं की हे होऊ शकतं. त्याच्याबद्दल तुमच्या डोक्यातली कल्पना, त्याला पुढे जाऊन कसं त्याला यश आलं, त्याबद्दल ते खूप रोमांचकारी आहे. 400 टनाचा एकरी उत्पादन घेण्याचा कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही असा तो विषय आहे. आणि त्या विषयाच्या माध्यमातून तुम्ही गुगलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून राज्यभर, देशभर, जगाच्या नकाशावरती तुम्ही तुमची छबी उमटवली. त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. माळेगाव कारखान्यामध्ये 2009-10 ला मी मुख्य ऊस विकास अधिकारी म्हणून नियुक्त झालो. त्यानंतर 10-11 पासून सातत्याने आम्ही 100 टन एकरी ऊसाचं उत्पादन करणाऱ्या सभासदांचा जनरल मीटिंगला सत्कार करण्याची जी प्रक्रिया चालू केली, आज तागायत ती चालू आहे. आणि हे करत असताना जवळजवळ ह्या योजनेत किंवा ह्या प्रक्रियेमध्ये दरवर्षी 450 ते 500 शेतकरी खूप मनापासून 100 टन ऊसाचं उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतात. आणि मला सुद्धा ऊस बांधेपर्यंत म्हणजे ऊस लागवड अडसरीचा जर विचार केला तर 15-7 पासून साधारण ऊस बांधण्यापर्यंत साधारण 6 ते 7 महिन्यापर्यंत असा 400-500 सभासदाचा ऊस 100 टन किंवा त्यापेक्षा जास्तीचं उत्पादन निघेल असं मला प्रत्येक वर्षी वाटायचं. पण हे बघत असताना मात्र जेव्हा जनरल मिटिंगला आम्ही सत्काराला जायचो त्यावेळेस माझी 5-7 लोक 100 टनाच्या वरती आणि बाकीची बरीचशी लोक 90 ते 100च्या दरम्यान. खरं तर मला हा
7, 8, 9, 10 वर्षापासून सतत आम्हाला प्रश्न पडायचा की उत्पादन 7-8 महिन्यापर्यंत 100 टन निघण्याची हमी वाटणारा ऊस 90 टनच कसा निघतोय, 95 टन कसा ऊस निघतोय. तर ज्यावेळेस मी प्रत्येक फॅक्टरचा स्टडी केला, त्यामध्ये ऊस लागवडीची पद्धत असेल, 2 रोपातलं अंतर असेल, खत व्यवस्थापन असेल, रोग कीड व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, ह्या सर्व बाबी मला 100 टन प्लसच्या वाटायच्या. अशी कुठली घटना घडते की ज्याच्यामुळे ऊसाचं उत्पादन 100 टन किंवा 100 टनाच्या पुढे जात नाही. तर एक गोष्ट मला प्रकाशाने जाणवली की ते म्हणजे वयाच्या 7व्या 8व्या महिन्यात चांगला ऊस, वादळी वारं किंवा त्यावेळेस पावसाळ्या हंगामामध्ये मे जून मध्ये हा ऊस जवळजवळ 70-80% ऊस पडतोय. शेतकऱ्याच्या भाषेत म्हणलं तर ऊस लोळतोय. ही गोष्ट मला खटकत होती. आता हे तर खूप महत्वाची गोष्ट होती, कारण का शेतकऱ्याचा ऊस पडणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अभिमानास्पद होतं. कारण का ऊस पडतो असं म्हणलं जायचं तज्ञ मंडळी की ज्याचा ऊस पडतो त्याचा शेतकरी उभा राहतो, म्हणजेच ऊस पडणं ही अभिमानाची गोष्ट होती. मग ही गोष्ट मला प्रकाशाने जाणवली की ऊस पडतोय ह्याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जर ऊस हे सूर्यप्रकाशाच्या रिलेटेड पीक आहे, जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढी त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त, हे जर रिलेशन आहे तर याचाच अर्थ ऊस पडतो, याचा अर्थ ऊस पडतो म्हणजेच उत्पादन घटतं. ते माझ्या मनात बिंबलं गेलं. सातत्यानं 2-3 वर्ष ज्यावेळेस मी या गोष्टीचा अभ्यास केला, विचार केला, त्यावेळेस मला हे जाणवलं की ऊसाला 100% लागवड केल्यापासून ऊस तुटेपर्यंत प्रकाश जर आपण देऊ शकलो तर आपल्याला काहीतरी वेगळं शेतीच्या ह्याच्यात करता येईल. पण ही बाब इतकीशी सोपी नव्हती. कारण का 100% 16-17 महिने ऊस उभा ठेवायचा म्हणजे याचा अर्थ त्या ऊसाला आधार देणं गरजेचं आहे. आधार देणं म्हणजेच ऊसाचा आधार देण्यासाठी आपल्याला जे काय स्ट्रक्चर तयार करायचं त्याचा खर्च करावा लागेल. माझा मुलगा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, तोही माझ्या जोडीला आहे. आम्ही दोघांनी ज्यावेळेस एकत्रित विचार केला या गोष्टीचा, त्यावेळेस आम्हाला हे जाणवलं की ऊस पडू नये म्हणून जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर त्याला स्टील वापरल्याशिवाय पर्याय नाही. बरं, स्टील वापरायचं ऊसाला तर सर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एका बाजूला खर्च करायचा आहे पण त्याचा रिझल्ट माहित नाही. अशी गोष्ट शेतकरी बंधूंना मी कोणाच्याही शेतात करू शकलो नाही. कारण का उद्या जर ह्याचे रिझल्ट नाही आले तर त्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हा प्रयोग माझ्या मुलाने आणि मी असं ठरवलं, हा प्रयोग आपण आपल्या रानात करायचा, आपल्या स्वतःच्या शेतात करायचा. पण दुर्दैवीची गोष्ट अशी होती की आमची ज्या लोकेशनला आमची जमीन आहे त्या जमिनीचा pH 8.5च्या दरम्यान आहे, तिथलं पाणी 1200-1300 TDS आहे. अशा खराब जमिनीत की जो आमचा आता 50-55-60 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन आम्हाला जनरल निघत होतं, तिथं प्रयोग करणं हे बी थोडं धाडसाचं होतं. पण खर्चिक प्रयोग असल्यामुळं आम्ही ठाम राहिलो की हा प्रयोगच आपल्या शेतात करायचा सर. आणि हा प्रयोग आम्ही लागण हंगाम 2024-25 मध्ये 2 गुंठ, 4 गुंठ, 5 गुंठ्यापासून विचार करत करत आम्ही शेवटी 13 गुंठ्यावरती फायनल केला. फक्त त्यामध्ये आमच्या काही प्राथमिक चुका अशा झाल्या की आम्ही ऊस लागवड केल्यानंतर, चुका म्हणता येणार नाही कारण का हा प्रयोगच शेतकरी बंधूंनो, सभासद बंधूंनो जगामध्ये पहिला होता. जगामध्ये ज्यावेळेस आपण पहिल्यांदा करू त्यावेळेस आपल्यासमोर कुठलाही विचार करायचं प्लॅटफॉर्म नव्हता. हा सर्व विचार आपण आपल्या मनाला धीर देऊन पुढे जायचं होतं. हे करत असताना ऊसाच्या लागवडी झाल्या, ऊसाची बांधणी झाली आणि बांधणी झाल्यानंतर आम्ही हे स्टेजिंगचा प्रयोग चालू केला. ह्यामध्ये आम्हाला खूप मोठं यश आलं असं आम्ही म्हणणार नाही, पण ह्यामध्ये आम्ही 2 प्रकारे ऊसाच्या लागवडी केल्या. एक पद्धत 6x1.5 वरती केली आणि दुसरी पद्धत आम्हाला वाटतं ऊस पडणारच नाही म्हणण्यात ऊसाची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त. दुसरी पद्धत वापरली आम्ही 3x1.5 वरती. ह्या प्रयोगामधला ऊस ज्यावेळेस ह्या वर्षी गाळपाला आला, आपल्या सर्वांना अभिमानाने सांगणं गरजेचं आहे. ह्यामध्ये बरेचसे वेगवेगळे ऊस उत्पादन वाढीचे निष्कर्ष आम्हाला जाणवले. जो 6x1.5 मध्ये आम्ही ऊस लावला होता त्यामध्ये फुटव्याची संख्या 16 ते 17 पर्यंत मेलेबल केन मिळाले, म्हणजे गाळपास योग्य ऊस मिळाले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जवळजवळ 52-53 पर्यंत कांड्याचा ऊस आम्हाला बघायला मिळाला. एक चांगलं ऑब्झर्वेशन म्हणजे ऊस ज्यावेळेस 7-8 महिन्यानंतर पडतो त्यावेळेस ऊसाच्या कांडीची जाडी कमी होती आणि कमी होत वरती वाड्यापाशी ऊस एकदम बारीक होतो. ह्या स्टेजिंग मधला ऊस जो जमिनी लगतची पहिली कांडी जेवढी जाड सर तेवढीच जवळजवळ 49-51 नंबरची कांडी तेवढीच जाड तेवढ्याच लांबीची आम्हाला मिळाली. हे एक जाणवलं. स्टेजिंग मधला ऊस 24 फूट ऍव्हरेज उंचीचा आम्हाला मिळाला आणि त्याचं ज्यावेळेस आम्हाला 25-26 मध्ये ज्यावेळेस कारखान्याला ऊस गाळपाला आला त्यामध्ये आम्हाला 6x1.5 मध्ये प्रति गुंठा 4.25 टन
एकरी जवळजवळ 151 ते 52 मेट्रिक टन असं रेकॉर्ड आम्हाला आमच्या त्या खराब जमिनीत उत्पादन मिळालं. आम्हाला हे आम्ही खूप जिंकलो असं आम्ही बिलकुल म्हणणार नाही, परंतु ज्या वेळेस अशा जमिनीत 150-151 टन एकरी ऊसाचं उत्पादन मिळालं त्यावेळेस आम्ही सर्वांना अभिमानाने त्यापूर्वी सांगितलं होतं, पण आज आम्ही ठाम सांगतो की जर हा प्रयोग शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात 1 गुंठा, अर्धा गुंठा, 2 गुंठ करून त्याला हे रिझल्ट मिळाल्यानंतर मल्टिप्लाय करायला काय हरकत नाही. आज बहुतांशी हा जवळ शेतात ऊस होता गाळपाच्या पूर्वी, तुम्हाला अभिमानाने सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातून बाहेर म्हणजे गुजरात मधून, कर्नाटक मधून खूप मोठ्या प्रमाणात माझ्या ह्या 13 गुंठ ऊस शेतीला भेट दिली. आकड्यात जर सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 12 ते 15 हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात येऊन ऊस पाहिला आणि जवळजवळ फोनवरती मला असेल, माझ्या मुलाला असेल ते 30 ते 35 हजार लोकांनी आम्हाला ह्या प्रयोगाबद्दल विचारलं. आणि हा जो देश पातळीवरचे जे वार्ताहर आहेत कुलकर्णी साहेब, राहुल कुलकर्णी साहेब, तर त्यांचा जो व्हिडिओ आहे तो जवळजवळ मित्रांनो सर्व व्हिडिओ असं एकत्रित केलं तर 42 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. जगामधून बऱ्याच जणांचे फोन येऊन आमचं अप्रिशिएशन केलं, कारण का सूर्यप्रकाश हा इतका महत्वाचा घटक आहे की जो सर्वांना माहित आहे, परंतु त्याच्याकडे तेवढं गांभीर्याने बघितलं गेलं नाही. सुदैवाने ईश्वराने मला आणि माझ्या मुलाला ह्या पृथ्वीवरती ही संधी दिली आणि ह्या संधीचा आम्ही सर सोनं करण्याचा प्रयत्न केला. ह्याला जो काय खर्च आहे तो आमची तेवढी ऐपत नव्हती, तुम्हाला अत्यंत नम्रपणाने सांगणं गरजेचं आहे. मी उद्या रिटायरच होतोय, पण सांगणं गरजेचं आहे की ह्याला जो लागलेला 5-5.5 लाख रुपयाचे खर्च आहे तो मी माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून काढून हा प्रयोग उभा केला. कुठलंही कुणाचं आर्थिक पाठबळाची मी अपेक्षा ठेवलेली नाही. मला असं वाटतं की तो प्रयोग, मी कृषी पदवीधर आहे, तो प्रयोग मी माझ्या रानातच करून लोकांना दाखवणं गरजेचं होतं. आणि तो आज मला वाटतंय गुगलवरती जर आपण फक्त 400 मेट्रिक टन शुगर केन उत्पादन जर टाकलं तर त्यासाठी मला आणि माझ्या मुलाचंच नाव येतंय. याचाच अर्थ तो प्रयोग आज जगाने मान्यता दिली असं माझ्या दृष्टीनं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. हा प्रयोग पाहण्यासाठी जसं एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भेटीगाठी दिल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अग्रगण्य जवळजवळ सर्वच कारखान्याचे प्रतिनिधी आले, चेअरमन आले, व्यवस्थापनामध्ये लोक आले, त्या ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे अधिकारी येऊन भेटले, VSI चे अधिकारी येऊन भेटले, विद्यापीठातून लोक आले, महाराष्ट्र राज्य कृषी विभागातले अधिकारी येऊन भेटले आणि सर्वांनी एक वेगळं अप्रिशिएशन केलं. आमच्या या प्रयोगाचं, माझ्या मुलाचं आणि माझं दोघांचं पण कौतुक केलं. आणि एक वेगळा नवीन तरुण पिढी जी ऊस शेतीमध्ये येते त्या तरुण पिढीला एक चांगला संदेश दिला गेला. आणि मला असं वाटतं की आमच्या दृष्टीनं आमच्या जीवनाचा जो सार आहे की नवीन पिढीला आम्ही जे काय कष्ट आयुष्यभर ऊस शेतीच्या संदर्भात केलं ते नवीन पिढीपर्यंत ह्या प्रयोगातून पोहोचवण्याचं काम आमच्या हातून घडलं, हे आमचं भाग्य समजतो. तुम्ही आता 31 जुलै 2026 ला सेवानिवृत्त होत आहात. अशा वेळी मागील 31 वर्षाच्या सेवा काळामध्ये कुटुंब तुमचं स्वतःचं असेल, कुटुंब व्यवस्था तुमची असेल, कारखान्याचं काही व्यवस्थापन असेल, या सगळ्या आतापर्यंतच्या 31 वर्षाच्या सेवेमध्ये केलेल्या कामाच्या पोचपावतीमध्ये तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि दुसरी गोष्ट, तुमचं कुटुंब तुम्हाला कसं ऍप्रिशिएट करतं, कुटुंबाचं तुम्ही देणं लागता, ते कुटुंबाबद्दल थोडी माहिती सांगा. 31 जुलै 2026 रोजी मी कारखान्यामधून सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त होत असताना ज्यावेळेस मी माझ्या 31 वर्ष कार्यकालाचं सर्व लेखाजोखा आणतोय डोळ्यासमोर, त्यावेळेस मी तमाम सभासदाच्या पुढं, शेतकऱ्यांच्या पुढं, व्यवस्थापनाच्या पुढं, कारखाना परिसरात गेटकेन मुक्तची जी काय बोललो ते जवळजवळ सर त्यावेळेच्या गाळपाशी तुलना केली तर आजही कारखान्याचा स्वतःचा 7.5 ते पावणे 8 लाख टन ऊस निघतोय. याचाच अर्थ जे अशक्य गोष्ट आहे ती मी शक्य करून दाखवली. त्यामुळे मी कारखान्याच्या माझ्या ड्युटीच्या संदर्भात म्हटलं तर मी 100% आज समाधानी आहे. याचबरोबर माझ्या कुटुंबाचा विचार केला तर मला माझे 2 मुलं आहेत. त्यातला माझा जो मोठा मुलगा आहे सिद्धार्थ, जो 400 मेट्रिक टनाच्या स्टेजिंगच्या सोबत संपूर्ण देशाने बघितला, तो स्वतः MSc ॲग्री आहे आणि PhDच्या एंट्रन्स मध्ये, ICARच्या PhDच्या एंट्रन्स मध्ये तो देशात पहिला आहे. असा हा माझा थोरला मुलगा आहे.
2 नंबरचा मुलगा सौरभ, त्याने बीटेक केलं, बीटेक डेअरीमध्ये केलं गव्हर्नमेंट कॉलेजला. केल्यानंतर त्यांनी सुद्धा ICR दिली आणि ICR मध्ये तो सुद्धा देशात 15वा आहे. आणि त्यानंतर त्यांनी M.Tech आनंद ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी गुजरातमध्ये केलं आणि त्याच्या विषयात डेअरी टेक्नॉलॉजी ह्या विषयात तो युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट आहे. आज माझा थोरला मुलगा जो सिद्धार्थ आहे तो माझ्या सोबत आहे. आमचं एक छोटं व्यवसाय आहे, तो व्यवसाय पाहतोय. आणि माझा जो धाकटा मुलगा आहे तो आज अमोल डेअरीमध्ये विरारला जो अमोलचा प्लांट आहे त्या प्लांटमध्ये तो सिनियर ऑफिसर म्हणून काम करतोय गेली 6 वर्ष झालं. असं दोन्ही मुलं माझे वेल सेट आहेत. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणलं तरी मला आज 2 नातू पण आहे. साहेब, तुम्ही मुलांविषयी सांगितले, मुलं तुमची वेल सेटल आहेत, वेल ग्रॅज्युएट आहेत, तुम्हाला 2 नातू आहेत. परंतु तुमच्या विषयामध्ये जो मुख्य रोल आहे ज्यांनी निभावला आहे ती तुमच्या अर्धांगिनी, तुमच्या सौभाग्यवती यांच्याबद्दल तुम्हाला सांगणं क्रमप्राप्त आहे, मला ते विचारणं क्रमप्राप्त आहे. त्यांचा खूप रोल असणार आहे, त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. तुमचं अगदी बरोबर आहे. असं म्हणलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते आणि ती माझी पत्नी आहे. पत्नी पद्मा, ती स्वतः MA आहे. आणि तिनं ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्यावेळेस तिनं एक फिक्स केलं की तुम्ही तुमचा जॉब पहा आणि मी माझा प्रपंच म्हणजे काय की माझे आई वडील, माझी मुलं ह्या सर्वांचे कडे पाहिजे. आणि हे करत असताना तिनं पूर्ण जोखीम मुलांचं संगोपन, माझ्या आई वडिलांची उत्तरार्थ सेवा ही तिनं पाहिली. आणि तिनं पाहिल्यामुळं मला पूर्ण वेळ मला कारखाना सेवेला देता आला. आणि त्या सेवेतच हे फलित आहे. हे जे काय कारखाना परिसरामध्ये माझ्या हातून जे ऊस उत्पादनाची जी सेवा म्हणता येणार नाही, माझी ड्युटी ती 100% करण्याला जी ताकद मिळली ती निवळ माझ्या अर्धांगिनीमुळे मिळाली. शेतकरी बंधूंनो, हे होते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे साहेब. त्यांच्या या जीवनपटामध्ये आतापर्यंतच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 31 वर्षाच्या सेवेमध्ये जर आपण काय घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांची प्रेरणादायी यशोगाथा जे आपण वाटचाल पाहिली आता त्याच्यामधनं एक जाणवतंय की माळेगाव सहकारी साखर कारखाना जसा देशात राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये जवळपास 100-125 कारखाने आहेत. त्या कारखान्यांच्या ऊस विकास यंत्रणेने देखील यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक कारखाना स्वयंभू कसा होईल उत्पादनात हे बघितलं पाहिजे. ते बघतील याची खात्री आहे. दुसरं, जो युथ आहे, जो युवक आहे, जो शेतीकडे वळतोय, आता वास्तविक पाहता आपला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु त्या युथने देखील, त्या युवकांना देखील यातनं संदेश घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे की काळे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी जशी प्रेरणा दिली आपल्या सगळ्यांना की ऊस काय करू शकतो, ऊस आपल्या जीवनाचे उंचमान कसं वाढवू शकतो, आपल्यामध्ये आर्थिक सुबलता कशी आणू शकतो, हे ऊस शेतीच्या माध्यमातून दाखवलं. युथ लोकांनी देखील, युवकांनी देखील यापासून प्रेरणा घेऊन स्वतःमध्ये बदल करून शेतीकडे वळलं पाहिजे. आधुनिक तंत्राचा वापर करून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत आणि जागतिक पटलावरती भारत देशाला, राज्याला, आपल्या महाराष्ट्र राज्याला एक वेगळ्या पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये कशी भरारी घेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. सुरेश काळे साहेबांची ही जे काय आपण मुलाखत घेतली त्यांच्या माध्यमातून त्यांचा जो प्रवास उलगडला तो निश्चितच सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. काळे साहेब, तुम्ही या मुलाखतीबद्दल वेळ दिला त्याबद्दल मी दैनिक पुढारीच्या वतीने, माझ्या प्राध्यापक अनिल धुमाळ माझ्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.